काही घटना घडतायत। बीड जिल्ह्याचा क्राईम रेट कदाचित महाराष्ट्रात नंबर 1 ला आहे आणि महाराष्ट्र देशामध्ये क्राईम रेट मध्ये नंबर 1 ला आहे। काल बीड जिल्ह्यामध्ये पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका महिलेला, विवाहित महिलेला तिच्या घरातून उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले आणि तिला गावाच्या चावडीवर दोरीने बांधून ठेवण्यात आलं। हा महाराष्ट्र खरंच शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे का? पुरोगामी महाराष्ट्र आहे का? की आम्ही जंगली बनलेलो आहोत? आज महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुली सुरक्षित नाहीत। सरकार एका बाजूला लाडकी बहीण योजना म्हणतं आणि दुसऱ्या बाजूला कोणत्याही मुली आणि महिला सुरक्षित नाहीत। सरकारने सांगितलं हजारो मुली आणि महिला गायब आहेत। हिंदुत्ववादी संघटनांचे काही ठेकेदार ज्यांनी धर्माचा ठेका घेतल्यासारखे बोलत असतात, ते भारतीय जनता पार्टीचे सरकार पुरस्कृत काही आमदार आहेत जे सातत्याने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढतात, पण ते तेव्हाच मोर्चा काढतात जेव्हा कुठल्याही घटनेतला आरोपी हा बिगर हिंदू असतो, तेव्हा हा मोर्चा काढतात। पण जेव्हा आरोपी आपल्या स्वधर्माचा असतो तेव्हा मात्र हे मुख गिळून बसतात। प्रत्येक पोलीस स्टेशनचा जर क्राईम रेट पाहिला आणि अत्याचाराच्या घटना पाहिल्या तर हे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढणारे पडळकर असतील, संग्राम जगताप असेल, नितेश राणे असेल, महेश लांडगे असतील, हे 4 आमदार भारतीय जनता पार्टीने सोडलेले आहेत। संभाजी भिडे आणि त्यांचे धारकरी असतील, बजरंग दलाचे कार्यकर्ते असतील, हे सगळे धर्मांध लोक जेव्हा आरोपी बिगर हिंदू असतो तेव्हा मात्र चवताळून उठतात, सोशल मीडियावर पोस्ट करतात। त्या बीडच्या त्या महिलेला न्याय मिळेल का? चित्रा वाघ असेल, महिला आयोग असेल, कुठे आहे? महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरामध्ये महिला आणि मुली सुरक्षित नाहीत। रोज कुठे ना कुठे अत्याचाराच्या घटना घडतायत। राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपण याची सर्वस्वी जबाबदारी घेतली पाहिजे। आपण ती जबाबदारी घ्यावी, अन्यथा त्या पदाचा आपण राजीनामा दिला पाहिजे, अशी परिस्थिती महाराष्ट्रात बनलेली आहे।